जळगाव शहर महानगरपालिकेच्या सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांच्या कथित थकबाकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्वीकृत नगरसेवक रमेश रिजमल मतानी यांना देण्यात आलेला थकबाकी नसल्याचा दाखल्यावर तक्रारदार जितेंद्र कुकरेजा यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. कुकरेजा यांच्या तक्रारीनुसार 2012 पासून संबंधित गाळ्यांची थकबाकी महापालिकेच्या महसुली अभिलेखात असल्याची नोंद होती. मात्र त्यानंतर मतानी यांना थकबाकी नसल्याचा दाखला देण्यात आला. ही थकबाकी नेमकी कोणत्या आदेशाने रद्द झाली असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये मागणी रजिस्टरमधील नोंदीबाबतही त्यांनी आक्षेप घेतला आहे. शासनाच्या आदेशाने स्थगिती आहे ही नोंद नंतर करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला असून ती कधी आणि कोणाच्या आदेशाने करण्यात आली याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मूळ मागणी रजिस्टर, खातेवही, थकबाकीची गणना आणि दाखला देण्यापूर्वीची नोटशीट सार्वजनिक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशी निष्पक्षपणे व्हावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासावी अशी मागणी तक्रारदारांनी आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान प्रकरणाची सुनावणी सुरू असून महापालिका प्रशासनाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागले आहे. नमस्कार, मी जितेंद्र प्रकाशलाल कुकरेजा. मी माननीय आयुक्तांकडे जळगाव शहर महानगरपालिकाचे 15 जून 2026ला एक तक्रार दिली होती, ज्याच्यामध्ये श्री रमेश रिजुमल मतानी हे स्वीकृत नगरसेवक आहे भाजपचे. यांच्याकडे सेंट्रल फुले मार्केटचे ऑलरेडी दुकानची थकबाकी असताना त्यांना नो ड्यूज दिले गेलेला आहे. थकबाकी न असल्याचा दाखला, तो दाखला आहे हा. थकबाकी न असल्याचा दाखला 18/3/2026ला नोडल अधिकारी धनश्री शिंदे मॅडमना यांना नो ड्यूज दिलेला आहे. आणि या संदर्भात मी ITI मध्ये एक ॲप्लिकेशन केलेली होती की यांची दुकानावर किती थकबाकी आहे, मला डिमांड रजिस्टर मिळावा. आणि मला ते ITI मध्ये डिमांड रजिस्टर मिळालेलं आहे. मी या डिमांड रजिस्टर ओरिजिनल पहिले अवलोकन केलं होतं. त्याची दिनांक होती 11/8/2026. त्यामध्ये असा विषय होता की त्याचं नाव श्री रमेश रिजुमल मतानी यांच्याकडे 4,76,525 रुपये ऑलरेडी पेंडिंग दिसत आहे. बघा, थकबाकी दिसतीये. मग मी मागणी केली की मला हा कॉपी, मला ITI मध्ये माझा अर्ज केलेला आहे, द्या. त्यांनी मला दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 12/8/2026ला हा मला कॉपी भेटलेली आहे. यामध्ये सरसकट त्यांच्या नावासमोर मागणी रजिस्टरला यांनी हा नोंद घेतलेली आहे. हा नोंद कशा आधारे घेतलेली आहे, कोणी यांना आदेश दिला की हा नोंद टाका, माझ्या अवलोकनानंतर ती नोंद टाकली गेलेली आहे. इथं कोणाची सिग्नेचर नाही आहे. शासनाची स्थगिती आहे. शासनाची स्थगिती वाढीव 8%ला आहे, पण तो आजही त्यांचे डिमांड रजिस्टरला 4,76,525 रुपये बाकी आहे. तो व्यक्ती जर थकबाकीदार आहे तर माझं हा म्हणणं आहे की यांना हा नो ड्यूज दाखला कस का दिला गेला. तो थकबाकीदार आहे, हा नो ड्यूज दाखला त्याला कस का दिला गेला याची तक्रार मी माननीय आयुक्त साहेबांकडे पण केलेली आहे. काल पण गेलो मी आयुक्त साहेबांकडे की हा विषयचं सविस्तर माहिती घेऊन मला नेक उत्तर द्यावा. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की मी आयुक्त साहेबांना विनंती पण केली होती की हा जो नो ड्यूज आहे हा मॅडम धनश्री शिंदे माननीय उपायुक्त सो महसूल यांनीच दिलेला नो ड्यूज आहे हा थकबाकी न असल्याचा दाखला. आणि माझी हेरिंगच्या आता जे सविस्तर तुम्ही दिलेली आहे त्यांच्याकडे हेरिंग होते आणि त्यात काय होते, प्रत्येक ज्या हेरिंगची तारीख येते मला 12:30-1ला ते कॉल करता की हा काहीतरी कारण देतात ते की आज हेरिंग होणार नाही, पुढची तारीख घेऊन टाका. कालही मला एक पत्र पाठवला की भाई आमच्याकडे मीटिंगचं काहीतरी काम आहे, आज हेरिंग होऊ शकणार नाही. म्हणून मी आयुक्त साहेबांना भेटलो की आयुक्त साहेबांना पूर्ण वर्णन दाखवले पण आहे मी की याच्यात सविस्तर तुम्ही चौकशी करा आणि माझी जी सुनावणी आहे आपल्या दाढी म्हणजे त्यांच्याकडे माझी सुनावणी व्हावी ही माझी नम्र विनंती आहे. मागणी काय मागणी तुमची? मागणी अशी आहे माझी की जर हा रमेश रिजुमल मतानी हा सेंट्रल फुले मार्केटमध्ये जर गाडीधारक आहे, तिथे ऑलरेडी जितकीही गाडीधारक आहे त्यांना पण थकबाकी नो ड्यूज मिळाला पाहिजे. माझी अशी मागणी आहे की यांना पण हे जे थकबाकीदार आहे यांच्या समोर अशी नोंद नाही आहे. ही बी तर शासनची स्थगितीप्रमाणे आहे ना, यांना पण नो ड्यूज भेटायला पाहिजे.
जितके थकबाकीदार आहेत ते सर्वांना नो ड्यूज भेटायला पाहिजे. त्यांची निवड निवड जे आहे माननीय आयुक्तांना मी केलेली विनंती अनुसार त्याचा जे नो ड्यूज आहे थकबाकी नसल्याचा दाखला हा रद्द व्हावा. हा रद्द झाल्याने त्याची निवड जी केलेली आहे बेकायदेशीर निवड आहे ती रद्द व्हावी ही माझी मागणी आहे. धन्यवाद. तुमचं नाव? माझं नाव जितेंद्र प्रकाशलाल कुकरेजा. सर काय सांगणार रमेश मतानी जे स्वीकृत नगरसेवक झाले आहे त्यांच्या नगरसेवकच्या पात्रतेवर जे आहेत कुकरेजा यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्या संदर्भात लेखी तक्रार दिली आहे. महापालिकेकडे सुनावणी सुरू आहे. त्यांचं म्हणणं आहे की थकबाकीदार असताना पण महापालिकेने त्यांना नो ड्यूजचं सर्टिफिकेट दिलं आणि त्यांना स्वीकृत नगरसेवक पदासाठी पात्र केलं असा आरोप आहे. मी ते रुजू झाल्यानंतर संबंधित तक्रार हे माझ्याकडे आले होते. त्यांच्या तक्रारीची दखल घेत मी संबंधित ही जी बाब आहे ही उपायुक्त महसूल यांच्याशी निगडीत असल्यामुळे त्यांना त्याच्यावर सुनावणी घेण्यासाठी मी सांगितलं होतं. कारण की असं कुठला पण विषय असलाच त्याच्यात मला असं वाटतं की एक नॅचरल जस्टिसच्या अंडर त्याची सुनावणी घेणं अपेक्षित आहे. पण मला आता प्रसारमाध्यमातूनच असं कळलं की ती सुनावणी प्रलंबित झाली होती. संबंधित तक्रारदार मला परत भेटले. तर मी संबंधित उपायुक्तांना त्याच्याबद्दलची सुनावणी घेण्यास सांगितलं आहे. त्यानंतरही जरी सपोज आपले जे तक्रारदार आहेत ते त्याच्याशी सहमत नसतील आणि समजा ते कुठल्या शासन निर्णय किंवा नियमात बसत नसेल तर आपण त्याची स्वतंत्रपणे चौकशी करून पुढील जी काही अपेक्षित कारवाई असणार, जी काही पुढे येईल निदर्शनात जे काही डॉक्युमेंट येईल त्या हिशोबाने आपण पुढील कारवाई करूया. जातो प्रशासनाच्या वतीने. हम्म. त्याच्यामुळे नील हा सर्टिफिकेट असणं जी. गरजेचं आहे. हम्म. मात्र ते त्या ठिकाणी नाही. त्यावेळेस आता त्यावेळेला जे काही इलेक्शन्स होत असतात त्यावेळेला जे काही आरो असतात त्यावेळेला ते कसं स्वीकारण्यात आलं होतं याबद्दलची माहिती मला नाही आहे. बिकॉज ते प्युअरली कॉन्स्टिट्युशनल स्वरूपाचं काम आहे. परंतु आता समजा याच्यावर आक्षेप आला आहे किंवा कुठल्या स्वरूपाची तक्रार आहे तर त्याची पूर्णपणे चौकशी करून आपण स्वतंत्रपणे त्या जे काही ती कमिटी असणार, ऑथॉरिटी असतात त्यांच्यापुढे आपण ही वस्तुस्थिती मांडूया.